press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, आज हम हिंदी कक्षा 7 के जो 18वां पाठ है, संघर्ष के कारण मैं तुनुक मिजाज हो गया धनराज। जो तुनुक मिजाज का मतलब क्या है? तुनुक मिजाज यानी जिसके नाक पर ही गुस्सा होती है उन्हें हम क्या कहते हैं? तुनुक मिजाज कहते हैं। जिसका मतलब जो शॉर्ट टेम्पर पर्सन। यहाँ धनराज दिए हैं। जो धनराज कौन है? यानी आपको पता है क्या? धनराज यानी धनराज पिल्ले। धनराज पिल्ले एक मशहूर हॉकी के खिलाड़ी है, यानी एक मशहूर हॉकी प्लेयर है, फेमस हॉकी प्लेयर है, जिनके बारे में दिए हुए एक साक्षात्कार आपको दिए हुए ये जो पाठ है। साक्षात्कार का मतलब क्या है? साक्षात्कार का मतलब है इंटरव्यू। यहाँ धनराज पिल्ले के इंटरव्यू लिए हैं। समझ में आए ना? जो विनीता नाम के एक प्रेस रिपोर्टर यहाँ धनराज पिल्ले के इंटरव्यू लिए हैं। जो धनराज पिल्ले एक हॉकी के प्लेयर है जो 1994 में सिडनी ओलंपिक्स में जो सारे देशों से यहाँ टीम वर्ल्ड 11 में जो हॉकी प्लेयर्स को सेलेक्ट करते थे, इनमें से जो सारे भारत से एक ही प्लेयर को सेलेक्ट किए थे वो कौन है? हमारे धनराज पिल्ले है। इसमें ही आपको पता चलता है कि जो धनराज पिल्ले है जो कैसे मशहूर खिलाड़ी है जो हॉकी खेलने में। समझ में आए ना बच्चों? यहाँ धनराज पिल्ले के जो इंटरव्यू को हम समझने के पहले या जानने से पहले यहाँ धनराज पिल्ले के बारे में कुछ हम जो जानते हैं। जो धनराज पिल्ले के जन्म 16 जुलाई 1968 में खिड़की जो पुणे में हुआ था। इनके जो पिता है जो ऑर्गेनिक कंपनी में काम करते थे और वहाँ काम करने वाले स्टाफ को क्वार्टर्स दिए रहते हैं। इस क्वार्टर्स में जो धनराज पिल्ले के परिवार भी रहती थी। जो धनराज पिल्ले अपने जो पिता के चौथा पुत्र थे। चौथा पुत्र यानी जो इनके जो 5 भाइयाँ है, वो कुल 5 भाइयाँ है और एक बहन है। समझ में आए ना बच्चों? ऐसे ही यहाँ धनराज पिल्ले जो एक ऐसे जो मशहूर खिलाड़ी है कि ये 4 ओलंपिक गेम्स में और 4 एशियन गेम्स में और 4 चैंपियन ट्रॉफीज के लिए और 4 वर्ल्ड कप के लिए जो खेले हैं। समझ में आए ना? तो इतने सारे जो खेल खेले हैं तो इनको बहुत सारे जो ट्रॉफी मिले हैं, तो इनको जो राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार से भी सम्मानित किए हैं। समझ में आए ना बच्चों? ऐसे एक मशहूर खिलाड़ी के आज हम जो साक्षात्कार को देख रहे हैं या सुन रहे हैं, जान रहे हैं। साक्षात्कार का मतलब मैं पहले ही आपको बोली, जो इंटरव्यू है। यानी आप जो सभी को समझ में है तो मालूम है, तो जो टीवी पे आप देखे होंगे जो इंटरव्यू जो वीआईपीस के या फिल्म एक्टर्स के या किन्हीं जो वेरी फेमस बिजनेसमैन्स के या म्यूजिशियंस के यहाँ इंटरव्यू लेते हुए आप देखे हैं टीवी पर, है ना? यहाँ ऐसे जो वीआईपीस के बारे में या फिल्म एक्टर्स के बारे में, उनके वैयक्तिक जीवन के बारे में या वो जिसके क्षेत्र में या जिस फील्ड में वो साधन किए रहते हैं उसके बारे में, उनके जो स्टेप्स के बारे में, अचीव स्टेप्स के बारे में जो प्रश्नों को पूछते हैं इंटरव्यू में या साक्षात्कार में। जो इंटरव्यू लेने वाले व्यक्ति एक से ज़्यादा भी हो सकते हैं और इंटरव्यू जो व्यक्ति दे रहे हैं, जिनके जो इंटरव्यू ले रहे हैं, वो एक ही व्यक्ति होती है। समझ में आए ना बच्चों? यहाँ सिर्फ वीआईपी पर्सन्स के लिए यानी वीआईपीस के लिए या फिल्म एक्टर्स के लिए या मशहूर बिजनेसमैन्स के लिए ही सिर्फ इंटरव्यू को नहीं लेते हैं, यानी साक्षात्कार को नहीं लेते हैं। हम जो कॉमन साधारण जीवन में भी हम देख सकते हैं कि जो यहाँ इसका मतलब है आपके जो दीदी या आपके जो भैया किसी ने जो काम ढूंढते रहते हैं तो उन्हें काम पाने के लिए भी यहाँ इंटरव्यू देना होती है।
ಹೌದಲ್ವಾ? ನಿಮ್ಮ ಅಕ್ಕ ಆದರೂ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಸಿಸ್ಟರ್ಸು ಬ್ರದರ್ಸ್ ಯಾರಾದರೂ ದೊಡ್ಡವರಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಕೆಲಸ ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೂ ಸಹಿತ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಮಾಡೇ ಅವ್ರನ್ನ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಳ್ತಾರೆ. क्योंकि उनके जो एजुकेशन जो लेवल कैसी है, वो क्या क्या समझे हैं हमारे काम के बारे में, इसे जो जानने के लिए भी यहाँ साक्षात्कार को लेते हैं या इंटरव्यू लेते हैं. आप देखे होंगे जो यहाँ IAS IPS ऑफिसर को जो जिन्हें एग्ज़ाम पास किए रहते हैं उन्हें इंटरव्यू लेते हैं कि जो पाँच या 6 अधिकारियों ने बैठकर जो IAS IPS को पास किए व्यक्तियों को जो इंटरव्यू लेते हैं, यहाँ अलग अलग क्षेत्रों के बारे में अलग अलग विषयों के बारे में प्रश्नों को पूछते हैं. समझ में आए ना बच्चों? ऐसे ही यहाँ हमारे धनराज पिल्ले के जो इंटरव्यू लिए हैं, अपने जो क्वार्टर्स में जो धनराज पिल्ले ने अपने जो साथी बच्चों के साथ हॉकी स्टिक से जो खेल कर एक खिड़की के पुणे से एक इंटरनेशनल जो लेवल देश विदेशों में भी हॉकी के जो नाम बढ़ाए हैं, यानी इनके नाम मशहूर है, जानी मानी है. समझ में आए ना बच्चों? अब हम चलते हैं जो धनराज पिल्ले के बारे में समझने, यानी इनके जो इंटरव्यू क्या क्या लिए हैं इसके बारे में हम जानते हैं. जो इतने फेमस, जो इतने जो मशहूर खिलाड़ी होकर भी ये क्यों तुनुक मिजाज हो गए. तुनुक मिजाज का मतलब मैं पहले ही आपको बोली, यानी जो शॉर्ट टेम्पर. तुनुक मिजाज यानी जो शॉर्ट टेम्पर या चिड़चिड़ाहट. छोटी छोटी बात पर भी जो गुस्से होने वाले एक जो क्वालिटी हमारे जो धनराज पिल्ले में है. इतने जो फेमस एक खिलाड़ी है, हॉकी के प्लेयर है, जो हॉकी के इतने फेमस प्लेयर होकर भी ये शॉर्ट टेम्पर थे. इसे सुन के आपको भी जो अजीब होते होंगे या कि जो आश्चर्य होती होंगी, क्योंकि इसके कारण भी यहाँ क्यों ऐसे हो गई हो, इसके कारण भी यहाँ जो आप दिए हुए विनीता जी ने लिए हुए इंटरव्यू में यानी साक्षात्कार में जो बताए हैं. अब हम जाते हैं जो धनराज पिल्ले के इंटरव्यू को जो समझने की यानी सुनने के. यहाँ धनराज पिल्ले के जो 35 वर्ष में यानी 35 ईयर्स ओल्ड में यहाँ धनराज पिल्ले के जो साक्षात्कार ले रहे हैं यानी इंटरव्यू ले रहे हैं. जो हॉकी के सुप्रसिद्ध खिलाड़ी धनराज पिल्ले जब 35 वर्ष के हो गए, उनका एक साक्षात्कार विनीता पांडे ने लिया था. इस साक्षात्कार का संपादित जो अंश यहाँ दिया जा रहा है. देखिए यहाँ जो हॉकी के सुप्रसिद्ध खिलाड़ी धनराज पिल्ले, आप सभी को पता है, जो मैं पहले ही आपको जो सुनाई, धनराज पिल्ले हॉकी के एक सुप्रसिद्ध खिलाड़ी यानी फेमस हॉकी प्लेयर हैं, जिनके जो 35 वर्ष 35 यानी 35 ईयर्स ओल्ड में जो इंटरव्यू हो रहे हैं, जो इतने ही जो कम उम्र में बहुत ही जो फेमस हॉकी के प्लेयर हो गए हैं. कौन? हमारे धनराज पिल्ले. ಇಷ್ಟು ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲೇ ಇಂತಹ ದೊಡ್ಡ ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬರೀ 35 ವರ್ಷಕ್ಕೇನೆ ದೊಡ್ಡ ಫೇಮಸ್ ಹಾಕಿ ಪ್ಲೇಯರ್ ಆಗಿ ಹೊರಹೊಮ್ಮಿದ್ದಾರೆ. ಯಾರು? ನಮ್ಮ धनराज पिल्ले ಅವರು. उनका एक साक्षात्कार विनीता पांडे ने लिया था. विनीता पांडे ने नामक जो एक प्रेस रिपोर्टर हैं, उनके यहाँ हमारे धनराज पिल्ले के एक साक्षात्कार को लिए हैं. साक्षात्कार का मतलब क्या है? जो इंटरव्यू. साक्षात्कार का मतलब क्या है? इंटरव्यू लेना. ऐसे ही जो इंटरव्यू ले रहे हैं, इस साक्षात्कार का संपादित अंश यहाँ दिया जा रहा है. संपादित अंश यानी इनमें से
जो ಸಂಪಾದಿತ ಕಿಯೇ ಹುಯಿ ಅಂದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಏನೇನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಅಂಶವನ್ನು ನಿಮಗಿಲ್ಲಿ ಕೆಲವು ಅಂಶಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. जो अब कौन बोलते हैं यहाँ, कौन प्रश्न पूछ रहे हैं, इंटरव्यू कौन ले रहे हैं यहाँ, विनीता जी ले रहे हैं. विनीता जो पांडे इंटरव्यू ले रहे हैं, साक्षात्कार ले रहे हैं. जो किनके साक्षात्कार ले रहे हैं, जो धनराज पिल्ले के साक्षात्कार ले रहे हैं. जो विनीता पांडे जी पूछते हैं कि खिड़की पुणे की तंग गलियों से लेकर मुंबई के हीरानदानी पवई जो कॉम्प्लेक्स तक आपका सफ़र बहुत लंबा और कष्ट साध्य रहा है, उस सफ़र के बारे में कुछ बताइए. देखिए यहाँ विनीता पांडे क्या पूछ रहे हैं कि खिड़की, मैं पहले से ही आपको बोली, जो यहाँ धनराज पिल्ले के जन्म कहाँ हुआ था, जो खिड़की पुणे में हुआ था, है ना. खिड़की एक जो ग्राम से, यानी वो जगह का नाम है. खिड़की एक जगह का नाम है जो पुणे में आते हैं. वहाँ की तंग गलियाँ, तंग गलियाँ का मतलब क्या है, तंग यानी बहुत ही जो कष्ट को झेल के, बहुत ही जो कष्ट को सहन के अपने जीवन में जो कहाँ तक गलियाँ ಅಂದರೆ वहाँ उस जगह के बारे में ಅಂದರೆ खिड़की ಅನ್ನೋ ಒಂದು ಪ್ಲೇಸ್ ನೇಮ್ ಇದು. ಅದು ಪುಣೆಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ, ಅರ್ಥ ಆಯಿತಾ. ದಕ್ಷಿಣ ಭಾರತ ಪುಣೆಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ತಂಗ್ ಗಲಿಯಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಕಷ್ಟದ ಜೀವನವನ್ನು ಅನುಭವಿಸ್ಕೊಂಡು ಯಾರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆಯವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. वो एक बचपन में सामान्य मनुष्य की तरह, आम आदमियों की तरह अपने जीवन को बिता रहे थे. वो भी बहुत ही जो कष्ट निभाए हैं, यानी कष्ट को झेले हैं. मुंबई के हीरानदानी पवई कॉम्प्लेक्स तक आपका सफ़र बहुत लंबा और कष्ट साध्य रहा है. मुंबई के हीरानदानी जो पवई कॉम्प्लेक्स, ये तो मुंबई के एक वर्तमान समय में ये तो ये कॉम्प्लेक्स का यहाँ नाम दिए हैं ना, हीरा नदानी पवई कॉम्प्लेक्स. ये तो बहुत ही क्या है, प्रसिद्ध एक जो एक लग्जरी जो कॉम्प्लेक्स है. इसका मतलब क्या है, बहुत ही ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ है. ಒಂದು ತುಂಬಾ ಬೆಲೆಯುಳ್ಳಂತಹ ಒಂದು ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಇದು. ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಯಾರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಕಷ್ಟದ ಜೀವನವನ್ನು, ಅಂದರೆ ಕಿಟಕಿ ಅನ್ನೋ ಪ್ಲೇಸಿಂದ, ಪುಣೆಯ ಕಿಟಕಿ ಅನ್ನೋ ಪ್ಲೇಸಿಂದ ಕಷ್ಟದ ಜೀವನವನ್ನು ಅನುಭವಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಇವಾಗ ಎಲ್ಲಿ ಬಂದು ಜೀವನ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮುಂಬೈನ ಒಂದು ತುಂಬಾ ಏನಂತ ಒಂದು ಶಾನ್ದಾರ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ನಾವು. ಶಾನ್ದಾರ್ ಅಂತ ಅಂದರೆ ಒಂದು ಲಕ್ಸುರಿ ಆಗಿರೋಂತಹ ಒಂದು ತುಂಬಾ ಹೈ ಕ್ವಾಲಿಟಿ ಒಂದು ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ಗೆ ಬರುವಂತಹ ಒಂದು ದಾರಿ ಏನಿದೆ, ಅಂದರೆ ಕಷ್ಟದ ಜೀವನದಿಂದ ಒಂದು ಶ್ರೀಮಂತರಾಗಿ ಇಂಥ ಒಂದು ಶ್ರೀಮಂತರು ಇರುವಂತಹ ಜಾಗದಲ್ಲಿ ಇರ್ತಿರೋವಂತಹ ನಮ್ಮ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆಯವರ ಒಂದು ಕಷ್ಟದ ಜೀವನ ಹೇಗಿತ್ತು, ಆ ಸಫರ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಆ ಜರ್ನಿ ಹೇಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನಾದರೂ ನಮಗೆ ಹೇಳ್ರಿ, ಆ ಜರ್ನಿಯ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಹಂಚ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳಿ ವಿನಿತಾ ಪಾಂಡೆಯವರು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जो बहुत लंबा और कष्ट साध्यता रहा है, उस सफ़र के बारे में जो सफ़र के बारे में कुछ बताइए. यानी ये जो समृद्ध इलाका है, जो मुंबई के एक समृद्ध इलाका है, जिसका नाम क्या है, हीरानदानी. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ. ಅಂದರೆ ಕಿಟಕಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ಪ್ಲೇಸು, ಜಾಗ ಅಂದರೆ ಪುಣೆಯಲ್ಲಿರೋಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ಲೇಸು ಕಿಟಕಿ. ಇಲ್ಲಿಂದ ನೀವು ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗಿಂದನೂ ಕಷ್ಟನ ಅನುಭವಿಸ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಒಬ್ಬ रिच ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದೀರಾ, ಅಂದರೆ एक अमीर आदमी बन गए हैं. वो भी आप कहाँ रहे हैं, अब कहाँ रह रहे हैं, जो कौन, हमारे धनराज पिल्ले कहाँ रह रहे हैं अब, जो मुंबई के हीरानदानी पवई, एक समृद्ध इलाका है मुंबई के. ಅಂದರೆ ಒಂದು ಲಕ್ಸುರಿ ಒಂದು ಫ್ಲ್ಯಾಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ. ಅಲ್ಲಿ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್, ಅಲ್ಲಿ ಇವರು ಈಗ ಇದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಇವ್ರ ಜೀವನನ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ರಿಚ್ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ, ಒಬ್ಬ ಅಮೀರ್ ಆದ್ಮಿಯಾಗಿ ಇದ್ದಾರೆ, ರಿಚ್ ಪರ್ಸನ್ ಆಗಿ. अब इस प्रश्न को जो उत्तर दे रहे हैं कौन, धनराज पिल्ले. जो बचपन मुश्किलों से भरा रहा, हम बहुत गरीब थे. मेरे दोनों बड़े भाई हॉकी खेलते थे, उन्हीं के चलते मुझे भी उसका शौक़ हुआ. देखिए अब बोलते हैं बचपन मुश्किलों से भरा रहा, यानी जो धनराज पिल्ले के जो चाइल्डहुड है वो बहुत ही जो मुश्किल थे,
यानी इनके घर के कुछ ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ जो बिगड़ गए थे यानी ठीक नहीं थे ಅಂದರೆ ಅವ್ರ ಮನೇಲಿ ಸ್ವಲ್ಪ ದುಡ್ಡಿನ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು क्योंकि वो तो 5 भाइयाँ हैं तो एक बड़ा परिवार है ना। बड़े जो परिवार में क्या होती है थोड़ी मुश्किल होती है, जो कमाने वाले के जो कमाई कम होए तो उनके जीवन में कुछ जो गरीबी ಹುಯಿ रहती है ಅಲ್ವಾ। ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬರೇ ದುಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ತುಂಬ ಜನ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ ಅಥವಾ ದೊಡ್ಡ ಸಂಸಾರ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಬಡತನ ಅನ್ನೋದು ಇರುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ। ಉಸಿ ತರಹ यहाँ जो धनराज पिल्ले के घर में भी कुछ गरीबी थी ಅಂದರೆ ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ ಇವರು ಸಹಿತ ಬಡತನವನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ್ದಾರೆ। जो हम बहुत गरीब थे, मेरे दोनों बड़े भाई हॉकी खेलते थे। देखिए सिर्फ धनराज पिल्ले ही नहीं, इनके जो दोनों बड़े भाई है भाइया है वो दोनों भी ಹಾಕಿ खेलते थे ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆ ಅವರು ಅಷ್ಟೇ ಇಲ್ಲ, ಇವರ ಅಣ್ಣಂದ್ರು ಏನಿದ್ದಾರೆ ದೊಡ್ಡ ಅಣ್ಣಂದ್ರು ಅವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅವರು ಸಹಿತ ಹಾಕಿಯನ್ನು ಆಟಾಡ್ತಾ ಇದ್ರಂತೆ। जो उन्हीं के चलते मुझे भी उसका शौक़ हुआ, उन्हीं के चलते यानी जो जब ये जो हॉकी खेलते थे धनराज पिल्ले के जो भाइयाँ हॉकी खेलते थे तब जो धनराज पिल्ले भी उनके साथ जाते थे और देखते थे और उनको देखते देखते धनराज पिल्ले को भी जो हॉकी खेलना एक शौक़ बन गया, यानी ಅವ್ರಿಗೂ ಸಹಿತ ಒಂದು ಹಾಬಿಯಾಗಿ ಅದನ್ನು ಆಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಅವ್ರ ಮನಸ್ಸಲ್ಲೂ ಸಹಿತ ಬಂತು। जो पर हॉकी स्टिक खरीदने तक की हैसियत नहीं थी मेरी। देखिए हॉकीयत खरीदने की हैसियत, हैसियत का मतलब क्या है यहाँ, हैसियत यानी कैपेसिटी। यानी जो उनके घर में तो वो तो गरीब थे इसलिए उनको हॉकी के स्टिक खरीदने के लिए पैसे भी नहीं थे और जो इसलिए अपने साथियों की स्टिक उधार मांगकर काम चलाता था। देखिए अपने साथियों के यानी धनराज पिल्ले के जो फ्रेंड्स से जो ಹಾಕಿ ಸ್ಟಿಕ್ ಉದಾರ್ ಮಾಂಗ್ತೆ थे ಅಂದರೆ ಅವರು ಉದಾರ್ ಮಾಂಗ್ನ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ಇಸ್ಕೊಂಡು ಆಟ ಆಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅರ್ಥ ಆಯಿತಾ। ಅವ್ರ ಹತ್ರ ಇಸ್ಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನೀವು ಇನ್ನೊಬ್ರ ಹತ್ರ, ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಪೆನ್ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನೀವು ಹೇಗೆ ಇನ್ನೊಬ್ರ ಹತ್ರ ಇಸ್ಕೊಳ್ತೀರಾ, ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಏನಾದರೂ ಬ್ಯಾಟ್ ಬಾಲ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನೀವು ಹೇಗೆ ಇನ್ನೊಬ್ರ ಹತ್ರ ಇಸ್ಕೊಂಡು ಆಟ ಆಡ್ತೀರಾ, ಆ ಥರ ಇಲ್ಲಿ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ಹಾಕಿ ಸ್ಟಿಕ್ ತೊಗೊಳೋದಕ್ಕೆ ದುಡ್ಡಿರೋದಿಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಹತ್ರ ಇರುತ್ತೆ ಹಾಕಿ ಸ್ಟಿಕ್ಕು, ಅವರಿಂದ ಇವರು ಇಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಆಟ ಆಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। जो वह मुझे तभी मिलती जब वे खेल चुके होते, इसके लिए बहुत धीरज के साथ अपनी बारी का इंतज़ार करना पड़ता था। देखिए ये जो फ्रेंड्स थे साथिया थे ये तो धनराज पिल्ले को जो जब वो खेलते थे वे बच्चे खेलते थे तभी धनराज पिल्ले को हॉकी स्टिक को खेलने के लिए नहीं देते थे, वो सभी अपने जो खेल को ख़त्म होने के बाद यानी वो सभी खेलने के बाद ही धनराज पिल्ले को ಹಾಕಿ ಸ್ಟಿಕ್ खेलने के लिए देते थे। ಅಂದರೆ ಅವರೆಲ್ಲ ಆಟ ಆಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಾಕಾದ ಮೇಲೆ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆ ಅವರಿಗೆ ಹಾಕಿ ಸ್ಟಿಕ್ಕನ್ನು ಆಡೋದಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರಂತೆ। तब तक यानी उनके जो खेल पूरा होने तक धनराज पिल्ले वेरी धीरज यानी बहुत ही जो धीरज के साथ, धीरज का मतलब क्या है, जो पेशेंस, यानी बहुत ही जो शांत से बैठकर जो स्टिक को वेट करते थे। ಅಂದರೆ ಅವ್ರು ಆಡೋದು ತನಕನೂ ಪಾಪ ತುಂಬ ಸಮಾಧಾನವಾಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡು किसी ने आपके सामने खेल रहे हो तो आपको भी मन लगता है कि हम मैं भी जाकर खेलूँ, कब मेरे पास जो स्टिक आती है, कब मेरे पास जो बैट आते हैं, बॉल आती है, तब जब मैं खेलती हूँ, ऐसे आपके माइंड में भी सोच आती रहती है ना। जो जब किसी ने आपके सामने खेल रहे हैं तो ಹೌದಲ್ವಾ, ನಿಮ್ಮ ಎದುರುಗಡೆಗೆ ಯಾರಾದರೂ ಬ್ಯಾಟು ಬಾಲ್ ಆಡ್ತಿದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬ್ಯಾಟು ಬಾಲ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಿಮಗೂ ಅದೇ ಫೀಲ್ ಬರುತ್ತಲ್ವಾ, ನಾನು ಯಾವಾಗ ಆ ಬಾಲ್ ಇಸ್ಕೊಳ್ತೀನೋ, ಯಾವಾಗ ಬ್ಯಾಟ್ ಇಸ್ಕೊಳ್ತೀನೋ, ನಾನು ಯಾವಾಗ ಆಟ ಆಡ್ತೀನೋ ಅಂತ ಹೇಳಿ, ಹೌದಲ್ವಾ। ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಸಮಾಧಾನ ಇರಲ್ಲ, ಅವ್ನು ಬೇಗ ಔಟ್ ಆಗಲಿ, ಅವ್ನು ಬೇಗ ಕೊಡಲಿ ಅಂತ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಬರುತ್ತಲ್ವಾ। ಪಾಪ ಧೀರಜ್ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಇವರೇನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಜೋ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆ ಅವರು ತುಂಬಾ ಕಾಮಾಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಆಟ ಆಡೋದು ಮುಗಿಯೋ ತನಕನೂ ಪಾಪ ವೇಟ್ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಹಾಕಿ ಸ್ಟಿಕ್ಕನ್ನು ಇಸ್ಕೊಳ್ತಾಯಿದ್ರು।
भारी इंतज़ार करना पड़ता था। मुझे अपनी पहली स्टिक तब मिली जब मेरे बड़े भाई को भारतीय कैंप के लिए चुन लिया गया। उसने मुझे अपनी पुरानी स्टिक दे दी। वह नई तो नहीं थी लेकिन मेरे लिए बहुत कीमती थी क्योंकि वह मेरी अपनी थी। देखिए, मुझे अपनी पहली स्टिक तब मिली जब मेरे बड़े भाई को भारतीय कैंप के लिए चुन लिया गया। देखिए, जब तक यानी जो यहाँ इन धनराज पिल्ले के जो बड़े भाई या दोनों भी यहाँ आके खेलते थे, है ना, उनके साथ हॉकी स्टिक थी। और जो हॉकी स्टिक यहाँ धनराज पिल्ले को कब मिलती है कि जब इनके जो बड़े भैया को यहाँ कहाँ सेलेक्ट होते हैं, जो भारतीय कैंप के लिए, यानी जो भारतीय कैंप के लिए जो सेलेक्ट करते हैं, जो खेलने वाले व्यक्तियों को अलग अलग जो क्षेत्र पर, जो खेल के क्षेत्र पर जो सेलेक्ट करते हैं खेलने के लिए, वैसे ही भारतीय कैंप के लिए धनराज पिल्ले के भैया भी सेलेक्ट होते हैं। ಆವಾಗ ಇಲ್ಲೇನಾಗುತ್ತೆ, ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆದರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರೇ ಹಾಕಿ ಸ್ಟಿಕ್ ಕೊಟ್ಟು ಅವರೇ ನಿಮ್ಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೋಚ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ, ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಆಟ ಆಡೋದಕ್ಕೆ. ಅದೇ ಆವಾಗ ಈ ಸ್ಟಿಕ್ಕಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ಆವಾಗ ಇವ್ರ ಅಣ್ಣ ಏನು ಮಾಡಿದರು, ಆ ಸ್ಟಿಕ್ನ ಇಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾರೆ. ಜಬ್ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆ को पूरी तरह से जो ಹಾಕಿ का ಸ್ಟಿಕ್ ಮಿಲ್ ಜಾತಿ है वो भी खुद का, ಅಂದರೆ ಅವ್ರವ್ರಿಗೆ ಇವಾಗ ಯಾವಾಗ ಬೇಕು ಅವಾಗ ಅವರು ಹಾಕಿ ಸ್ಟಿಕ್ ತೊಗೊಂಡು ಆಡ್ಬೋದು. ಯಾರ್ದು ಆಟ ಆಗೋ ತನಕ ವೆಯ್ಟ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅವ್ರಿಗೆ ಇಷ್ಟ ಬಂದಾಗ ಹಾಕಿ ಸ್ಟಿಕ್ ತೊಗೊಂಡು ಅವ್ರು ಆಟ ಆಡ್ಬೋದು. जो जब मेरे बड़े भाई जो उसने मुझे अपनी पुरानी स्टिक दे दी, वह नई तो नहीं थी लेकिन मेरे लिए बहुत कीमती थी. देखिए, ये तो नई थी नहीं थी, इसका मतलब क्या है, नई, नई का मतलब क्या है, नया यानी न्यू वन. ಅಂದರೆ ಅದು ನ್ಯೂ ಒನ್ ಅಂತೂ ಅಲ್ಲ, ಹೊಸದೇನಲ್ಲ ಅದು ಹಾಕಿ ಸ್ಟಿಕ್ಕು. ಹಳೇದನ್ನು ನೋಡಿ 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 ನಮ್ಗೆ ಏನನ್ಸುತ್ತೆ, ಯಾವುದಾದ್ರು ಹೊಸ ಹಳೆ ಬಟ್ಟೆ ಎಷ್ಟು ಸಲ ಹಾಕೋ ಅಂದರೆ ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ. ಹೊಸ ಬಟ್ಟೆ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಬರುತ್ತೆ, ನಿಮ್ಗೆ ಹಾಕ್ಕೋಬೇಕು, ಯಾವಾಗ ಹಾಕ್ಕೊಳ್ತೀನೋ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಹಳೆ ಸ್ಟಿಕ್ಕನ್ನೇ ಇವರು ಪಾಪ ಅದೇ ಸಿಕ್ಕರೆ ಸಾಕು ನನ್ನ ಸ್ವಂತಕ್ಕೆ, ಬೇರೆಯವ್ರನ್ನ ಕಾಯೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರೋಲ್ವಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಆ ಹಳೆ ಸ್ಟಿಕ್ಕು ಸಿಗುತ್ತೆ. ಯಾರಿಗೆ? ಅವ್ರ ಅಣ್ಣನಿಂದ ಸಿಗುತ್ತೆ, ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆ ಅವರಿಗೆ. ಅದು ಹೊಸದಾಗದೇ ಇದ್ರೂ ಸಹಿತ ಅವ್ರಿಗೇನು ತೊಂದರೆ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೇನು ದುಃಖ ಇಲ್ಲ, ಬೇಜಾರಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವರಿಗೆ ತುಂಬಾ ಕೀಮ್ತಿ, ಅಂದರೆ ಮೆಹಂಗಾ. ಮೆಹಂಗಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇನ್ನು ಕೀಮ್ತಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಬಲ್. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅದೇ ಅವರಿಗೆ ಒಂದು ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಬಲ್ ಥಿಂಗ್ ಆಗಿತ್ತು. ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬಾ ಎಷ್ಟೇ ಬೆಲೆ ಕೊಟ್ಟರು ಕೊಂಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಒಂದು ಬೆಲೆಯುಳ್ಳ ಒಂದು ಸ್ಟಿಕ್ ಆಗಿತ್ತು ಅದು. ಯಾಕಂದರೆ ಅದು ಖಾಸ್ ಕಿತಿ, ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಖುದ್ದು ಅವ್ರದ್ದೇ ಆಗಿತ್ತು ಅದು ಸ್ಟಿಕ್, ಹೌದಲ್ವಾ. ಇವಾಗ ಬೇರೆ ಹುಡುಗರನ್ನ ಕಾಯೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಇವ್ರದ್ದೇ ಆಗಿಬಿಟ್ಟಿತ್ತಲ್ಲ ಅದು ಸ್ಟಿಕ್ಕು, ಅವ್ರದ್ದೇ ನಂದೇ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಹಾಗೆ ಅವ್ರದ್ದೇ ಆಗಿತ್ತು. मैंने अपनी जूनियर राष्ट्रीय हॉकी सन जो 1985 में मणिपुर में खेली, तब मैं सिर्फ 16 यानी 16 साल का जो था, देखने में दुबला पतला और छोटे बच्चे जैसा चेहरा. देखिए, मैंने अपनी जूनियर राष्ट्रीय हॉकी जो सन जो 1985 में यानी 95 में मणिपुर में खेली. यहाँ क्या बोल रहे हैं, अपनी जो जूनियर हॉकी को, राष्ट्रीय हॉकी, समझ में आए ना, जो नेशनल हॉकी को कब खेलते हैं, 1985 में ಮಣಿಪುರಲ್ಲಿ ಆಟ ಆಡ್ತಾರೆ ಇವರು. जो ಆವಾಗ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಇವ್ರಿಗೆ, 16 ವರ್ಷ, 16 ईयर ओल्ड. तब जो हमारे जो धनराज पिल्ले कैसे थे, देखने में बहुत ही दुबला और पतला, छोटे बच्चे जैसे चेहरा. बहुत ही दुबला पतला ಅಂದರೆ ತೆಳ್ಳಗಿದ್ರು, ಉದ್ದಕ್ಕಿದ್ರು, ತೆಳ್ಳಗಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಮುಖ ಹೇಗಿತ್ತು, ಚೆಹರಾ ಅಂದರೆ ಅವ್ರ ಫೇಸ್ ಹೇಗಿತ್ತು, ತುಂಬಾ ಸಣ್ಣ ಹುಡುಗ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು, ಆ ಥರ ಅವ್ರ ಮುಖ ಇತ್ತಂತೆ. जो अपने दुबले कद काटी के बावजूद मेरा ऐसा दबदबा था कि कोई मुझसे भिड़ने की कोशिश नहीं करता था. जो लंबे नहीं थे, छोटी कद ಅಂದರೆ ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ಗಿಡ್ಡ ಇದ್ದರು, ಹೈಟ್ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಅಷ್ಟೊಂದು. जो कद काटी के बावजूद जो मेरा ऐसा दबदबा था कि कोई मुझसे भिड़ने की का मतलब क्या है, जो फाइटिंग ಅಂದರೆ ಇವ್ರನ್ನ ಯಾರು ಇವ್ರ ಜೊತೆಗೆ ಫೈಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಬರ್ತಿದ್ದಿಲ್ವಂತೆ. ಯಾಕಂದರೆ ಅಷ್ಟು ಬೇಗ ಮುಂದೆ ಫಾಸ್ಟಾಗಿ ಇವರು ಹೋಗಿ ಹಾಕಿ ಸ್ಟಿಕ್ಕಿಂದ ಬಾಲನ್ನು ಹೊಡೆದು ಬಿಡ್ತಾಯಿದ್ರು. मैं बहुत जो जुझारू था, मैदान में
मैदान में भी मैदान से जो कद काटी यानी जो खुद हाइट थे गिड्डा इद्दिद्दिಲ್ಲ जो भिड़ने की कोशिश नहीं करता था, मैं बहुत जुझारू था मैदान में भी और मैदान से बाहर भी। जुझारू का मतलब क्या है, यहाँ कुछ क्लैशिंग क्वालिटी। जुझारू का मतलब क्या है, यानी कुछ ಕ್ಲಾಶಿಂಗ್ ಕ್ವಾಲಿಟಿ यानी जो कुछ ಫೈಟಿಂಗ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪದರಲ್ಲೇ ಜಗಳ ತಗೊಂಡ್ಬಿಡೋದು, ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪದರಲ್ಲೇ ಕ್ಲಾಶ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡೋದು, ಆ ಥರ ಒಂದು ಕ್ವಾಲಿಟಿ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಇತ್ತು. ಜೋ ಓಕೆ ಐಸೆ ಮೈದಾನ ಕೆ ಅಂದರ್ ಭಿ ಮೈದಾನ ಕೆ ಬಾಹರ್ ಭಿ, ಅಂದರೆ ಫೀಲ್ಡ್ ಒಳಗಡೆ ಆಡಬೇಕಾದ್ರೂ ಅಷ್ಟೇ, ಹೊರಗಡೆಗೆ ಕಾಮನ್ ಲೈಫಲ್ಲೂ ಸಹಿತ ಅವ್ರಿಗೆ ಇದೇ ಥರ ಗುಣ ಇತ್ತಂತೆ. ಜೋ 1986 में यानी 1986 में मुझे सीनियर टीम में डाल दिया गया और मैं बोरियां बिस्तरा बांधकर मुंबई चला आया. देखिए जो 1986 में यानी 1986 में हमारे जो धनराज पिल्ले को सीनियर टीम ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಜೂನಿಯರು ಇನ್ನೂ ಅವಾಗವಾಗ ಕಲಿತಾ ಇರ್ತಾರೆ. ಸೀನಿಯರ್ ಟೀಮ್ ಅಂದರೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಟ ಆಡೋರನ್ನ ಸೀನಿಯರ್ ಟೀಮಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾರೆ. ನಿಮಗೂ ಸೀನಿಯರ್ಸ್ ಅಂತ ಇರ್ತಾರಲ್ವ, ಪೋಸ್ಟ್ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಿಮಗೆ ಪ್ರಮೋಟ್ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಪ್ರಮೋಟ್ ಅಂದರೆ 5th ಇರೋರು 6th ಬಂದಿದ್ದೀರಾ, 6th ಇರೋರು 7th ಇರೋರು 8th ಹೇಗೆ ಪ್ರಮೋಟ್ ಆಗ್ತಾ ಹೋಗ್ತೀರಾ, ಹಾಗೆ ಸೀನಿಯರ್ ಟೀಮ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಹಾಕಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಆ ರೀತಿ ಸೀನಿಯರ್ ಟೀಮಲ್ಲಿ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಟ ಆಡೋರನ್ನ ಸೀನಿಯರ್ ಟೀಮಿಗೆ ಅಂತ ಹಾಕಿರ್ತಾರೆ. ಆ ಟೀಮ್ಗೆ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗ್ತಾರೆ. ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಜೋ ಬೋರಿಯಾ ಬಿಸ್ತರ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ಲಗೇಜ್. ತಮ್ಮ ಲಗೇಜು ಅವರೇನು ತೊಗೊಂಡು ಬಂದಿರ್ತಾರೆ, ಲಗೇಜು ಮತ್ತು ಒಂದು ಅವ್ರ ಚಾರ್ಪಾಯಿ ಅಂತ ಇದು ಬೆಡ್ಡು ಅವೆಲ್ಲ ಏನೇನು ತೊಗೊಂಡು ಬಂದಿರ್ತಾರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಜೋ ಮುಂಬೈ ಚಲಾ ಗಯಾ. ಜೋ ಕಹಾ ಚಲ್ತೆ ಹೇ, ಮುಂಬೈ. ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಇವಾಗ, ಮುಂಬೈಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಉಸ್ ಸಾಲ್ मैंने और मेरे बड़े भाई रमेश ने मुंबई लीग में बेहतरीन खेल खेला, हमने खूब धूम मचाई. देखिए उस साल यानी 1986 में जो मुंबई में सीनियर टीम में सेलेक्ट होने के बाद यहाँ धनराज पिल्ले और उनके जो भाई हैं दोनों मिलकर जो फील्ड में धूम मचाते हैं. धूम मचाना का मतलब क्या है, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಟ ಆಡ್ತಾರೆ. ಇಬ್ಬರು ಸೇರಿಕೊಂಡು, ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಇಬ್ಬರು ಸೇರಿಕೊಂಡು ಚೆನ್ನಾಗಿ ಆಟ ಆಡ್ಬಿಡ್ತಾರೆ ಹಾಕಿಯಲ್ಲಿ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. जो धूम मचाते हैं, खेला हमने खूब धूम मचाए, बेहतरीन खेलना ಅಂತ ತುಂಬಾ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಟ ಆಡ್ತಾರೆ. ಜನರಿಗೆ ತುಂಬ ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ, ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೆ. ತುಂಬಾ ಎಲ್ಲ ಹಾಕಿ ಇದರಲ್ಲೂ ನಂಬರ್ ತೊಗೊಳ್ತಾ ಬರ್ತಾರೆ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಇಬ್ಬರು ಸೇರಿಕೊಂಡು. और जो रमेश, उनके भाई के नाम भी यहाँ दिए गए हैं. जो धनराज पिल्ले के भाई के नाम क्या है, रमेश. ये दोनों मिलकर 1986 के जो सीनियर टीम के जो सेलेक्ट हुए थे, सीनियर टीम में सेलेक्ट हुए थे, इनमें बहुत ही मुंबई में बहुत ही अच्छे खेलते हैं. और इसी के चलते मेरे अंदर एक उम्मीद जागी कि मुझे ओलंपिक जो 1988 के लिए नेशनल कैंप से बुलावा ज़रूर आएगा, पर नहीं आया. देखिए यहाँ क्या बोल रहे हैं, उम्मीद थी, जो उम्मीद जागी कि इसके बाद ही यानी ये जो खेलते हैं रमेश, जो धनराज पिल्ले और उनके भाई, ये दोनों मिलकर मुंबई में जो खेल खेलते हैं, धूम मचाते हैं जो मैदान में. इसके बाद इन जो धनराज पिल्ले के मन में कुछ उम्मीदें आते हैं, आशाएं आते हैं कि जो इसको देखकर हम ऐसे जो खेले हैं, धूम मचा है, इसे देखकर हमें ज़रूर जो ओलंपिक्स खेल में हमें सेलेक्ट करते हैं, ऐसे ये सोचे थे, आशा रखे थे. ಅಂದರೆ ಒಂದು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೇಷನ್ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ನಾವು ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಆಟ ಆಡಿದ್ದೀವಲ್ಲ, ನಮ್ಮನ್ನು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಒಲಿಂಪಿಕ್ಸಲ್ಲಿ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಎಲ್ಲರೂ ಒಲಿಂಪಿಕ್ಸಲ್ಲಿ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. ಒಂದೊಂದು ದೇಶದಿಂದ ಹೋಗಿರ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ಒಂದೊಂದು ಕಂಟ್ರಿಯಿಂದ, ಒಂದು ದೇಶದಿಂದ ಕೆಲವು ಸೆಲೆಕ್ಟೆಡ್ ಪರ್ಸನ್ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಆಟ ಆಡ್ಬರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಅಷ್ಟೊಂದು ಸುಲಭ ಅಲ್ಲ ಒಲಿಂಪಿಕ್ಕಿಗೆ ಹೋಗಿ ಆಟ ಆಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ.
ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಐಸೆ ಜೋ ಈ ರೀತಿ ತುಂಬಾ ಆಟ ಆಡಿ ತುಂಬ ಸೀನಿಯರ್ಸ್ ಆಗಿರೋರು, ತುಂಬಾ ಫೇಮಸ್ ಆಗಿರೋರು, ತುಂಬ ಸ್ಕೋರ್ ಮಾಡೋರು ಅಂಥವ್ರು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇರುತ್ತೆ ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ ಗೇಮ್ಸಲ್ಲಿ. ಅವರು ಸಹಿತ ಏನು ಅಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ, 1988 ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ ಗೇಮಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೇಷನ್ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಆಸೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ನ್ಯಾಷನಲ್ ಗೇಮ್ಸೇ ಬುಲಾಯ ಜೋ ಜರೂರ್ ಜಾಯೇಗಾ ಪರ್ ಜೋ ನಹಿ ಆಯಾ. ಆದರೆ ಪಾಪ ಅವ್ರು ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಇವರಿಗೆ ಕಾಲ್ ಬರೋದಿಲ್ಲ ಆಟ ಆಡೋದಕ್ಕೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಜೋ ಮೇರಾ ನಾಮ್ का पर नहीं आया, जो मेरा नाम जो 57 खिलाड़ियों की यानी 57 खिलाड़ियों की लिस्ट में भी नहीं था. यानी वहाँ जो सेलेक्ट जो किन व्यक्तियों को सेलेक्ट किए रहते हैं उनमें से फिर अलग नाम जो ವ್ಯಕ್ತಿयों को यानी ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ಮನ್ಸ್ को ಸೆಲೆಕ್ಟ್ करते हैं. ಅಂದರೆ ಇಷ್ಟು ಜನನ ನಾವು ಈಗ ಫಸ್ಟ್ ಒಂದು ಟೀಮ್ ಮಾಡಿರ್ತೀವಿ, ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು 50 ಮೆಂಬರ್ಸ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಈ 50 ಮೆಂಬರನ್ನು ಫಿಲ್ಟ್ರ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಜನನ ಫಿಲ್ಟ್ರ್ ಮಾಡಿ ಫೈನಲಿಗೆ ಅಂಥೇಳಿ ಒಲಿಂಪಿಕ್ಸಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ಫಿಲ್ಟ್ರ್ ಮಾಡಿರೋ ನೇಮ್ಸಲ್ಲೂ ಸಹಿತ ಏನಿಲ್ಲ, ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆ ಅವ್ರ ನೇಮು ಇರೋದಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿಗೆ ಇಷ್ಟು ಜನರನ್ನು ಕಳಿಸ್ಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಲೀಸ್ಟ್ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಫೈನಲ್ ಸೆಲೆಕ್ಷನ್ನಿಗೆ ಬೇರೆ ಇರ್ತಾರೆ, ಬೇರೆ ನೇಮ್ಗಳನ್ನು ತೊಗೊಳ್ತಾರೆ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಈ ಕಳಿಸ್ಬೋದು ಅನ್ನೋ ಲೀಸ್ಟಲ್ಲೂ ಸಹಿತ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆ ಅವ್ರ ನೇಮು ಇರೋದಿಲ್ಲ. जो मेरा नाम 57 खिलाड़ियों की लिस्ट में भी नहीं था. बड़ी जो मायूसी हुई, मायूसी का मतलब क्या है यहाँ, जो निराशा. बहुत ही जो निराशा होती है ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಅವರಿಗೆ ಒಂಥರ ಅಪ್ಸೆಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಬೇಜಾರಾಗುತ್ತೆ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಆಟ ಆಡಿನೂ ನಮ್ಮನ್ನು ಒಲಿಂಪಿಕ್ಕಲ್ಲಿ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ 57 ಕಿಲಾಡಿಗಳನ್ನು ಇಡೀ ದೇಶದಿಂದ ಒಂದಿಷ್ಟು ಜನನ ಅಂತ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, 57 ಜನನ, 57 ಮೆಂಬರ್ಸನ್ನು. ಅವರು ಹಾಕಿ ಪ್ಲೇಯರ್ಸು, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಟ ಆಡೋರು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು. ಆದರೆ ಅದರಲ್ಲೂ ಸಹಿತ ನನ್ನ ಹೆಸರು ಬರಲಿಲ್ವಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ತುಂಬ ಬೇಜಾರಾಗುತ್ತೆ. फिर मगर एक साल बाद ही जो आलविन एशिया कप के कैंप के लिए मुझे चुन लिया गया, तब से लेकर आज तक मैंने पीछे मुड़कर नहीं देखा. देखिए ये जो हार के बाद यानी यहाँ जो ओलंपिक्स में इनको सेलेक्ट नहीं करते हैं, जो 1986 के ओलंपिक्स गेम में सेलेक्ट नहीं करते हैं, लेकिन ठीक इसके जो एक साल बाद जो ओलंपिक जो कहाँ के आलविन एशिया कप के लिए, आलविन एशिया कप वो भी ಹಾಕಿ के लिए जो खेलते हैं, ಆಲ್ವಿನ್ ಏಷ್ಯಾ ಕಪ್ಪಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ವರ್ಷ ಇದು ಒಲಿಂಪಿಕ್ ಆಗಿ ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೇ ಹಾಕಿ ಜೋ ಆಲ್ವಿನ್ ಏಷ್ಯಾ ಕಪ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಜೋ ಏನಕ್ಕೆ ಹಾಕಿಗೋಸ್ಕರ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಒಂದು ಟೀಮನ್ನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿಗೇನಾಗುತ್ತೆ, ಇವರು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗ್ತಾರೆ. ಏನಾ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ, ಏನಿಲ್ಲಿ ನಾವು ಸೋಲೆ ಗೆಲುವಿನ ಸೋಪಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವ, ಇಲ್ಲಿ ಮೊದಲು ನಾವು ನಿರಾಶೆ ಅವಮಾನಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ್ರು ಸಹಿತ ಆಮೇಲೆ ನಮಗೇನು ಗೆಲುವು ಅನ್ನೋದು ಸಿಗುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಜೋ ಜೋ ಹಾರ್ನಾ ಹಿ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ, ಜೀತ್ನೆ ಕಿ ಜೋ ಸೀಡಿಯಾ ಹೋತಿ ಹೇ, ಅಂದರೆ ಸ್ಟೆಪ್ಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಜೋ ಫೇಲ್ಯೂರ್ ಈಸ್ ಸ್ಟೆಪ್ ಜೋನ್ ಆಫ್ ಸಕ್ಸಸ್. ಜೋ ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಆಗುತ್ತೆ. ಅದೇ ಫೈನ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರೇ ಅಂದರೆ ಫೈನ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರ್ ಅಂದರೆ ಒಲಿಂಪಿಕ್ ಆಗಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರೇ ಇವರಿಗೆ ಆಲ್ವಿನ್ ಏಷ್ಯಾ ಕಪ್ನಲ್ಲಿ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಸಹಿತ ಅವರು ತಿರುಗಿ ನೋಡೇ ಇಲ್ಲ ನಾನು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಫೇಲ್ಯೂರ್ ಅನ್ನೋದೇ ಕಂಡಿಲ್ಲ. ಒನ್ ಬೈ ಒನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಪ್ಗಳಿಗೆ ನನ್ನನ್ನು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಟೀಮ್ಗಳಿಗೆ ನನ್ನನ್ನು ಆಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಂಟರ್ವ್ಯೂವರ್ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जो इसके बाद जो विनीता जी क्या प्रश्न पूछते हैं, देखिए आपका विद्यार्थी जीवन कैसा रहा, अपने स्कूल के दिनों से आपकी किस प्रकार की यादें जुड़ी है. देखिए विनीता जी जो दूसरा प्रश्न पूछते हैं, क्या प्रश्न पूछते हैं कि आपका जो विद्यार्थी जीवन यानी आपके जो चाइल्डहुड के एजुकेशन कैसे थे, आप कितने तक पढ़े हैं, आप जो पढ़ने के समय कुछ यादें हैं आपको, कुछ यादें आपसे जुड़े हैं, कुछ याद है आपको,
इसके बारे में यहाँ विनीता जी पूछ रहे हैं। अब कहाँ तक पढ़े हैं, क्या पढ़े हैं, और वहाँ जो पढ़ने के समय के कुछ यादें आपको याद है तो बताइए ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಓದೋ ಟೈಮಲ್ಲಿ ನೀವು ಓದೋದ್ರಲ್ಲಿ ಹೇಗಿದ್ರಿ, ಎಲ್ಲಿ ತನಕ ಓದಿದ್ದೀರಾ, ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದ್ದೇನಾದರೂ ನೆನಪುಗಳಿದೆನಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जो धनराज जी क्या आंसर देते हैं यहाँ, मैं पढ़ने में एकदम फिसडी था. फिसडी का मतलब क्या है, जो आलसी. यहाँ धनराज पिल्ले जो पढ़ने में कैसे थे, आलसी थे, यानी ज़्यादा नहीं पढ़े हैं, यानी पढ़ने में थोड़ी कमज़ोर है, ಅಂದರೆ ಓದೋದ್ರಲ್ಲಿ ವೀಕ್ ಇದ್ದರು. जो किसी तरह 10वीं तक पहुंचा मगर उसके आगे तो मामला बहुत कठिन था. देखिए किसी तरह 10वीं तक, यानी किसी तरह कैसे ಹೇಗೋ ಪಾಸ್ ಆಗ್ತಾ ನಾನು ಎಲ್ಲಿ ತನಕ ಬಂದೆ, 10th ತನಕ ಬಂದೆ, SSLC ತನಕ ಬಂದೆ ಅಂತಂದರೆ ಅಲ್ಲಿ ತನಕ 10th ತನಕ ಓದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅರ್ಥ. उसके आगे तो मामला बहुत कठिन था. उसके आगे तो मामला बहुत कठिन था. इसका मतलब क्या है, ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಹೋಗೋದು ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಆಗಿತ್ತು. ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಓದೋದ್ರಲ್ಲಿ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. क्योंकि इनके जो धनराज पिल्ले के सारी जो ध्यान कहाँ थी, हॉकी खेलने पर थी, है ना. इसलिए वो जो पढ़ने पर ज़्यादा ध्यान नहीं देते थे. एक बात कहो, अगर मैं हॉकी खिलाड़ी ना होता तो शायद एक चपरासी की नौकरी भी मुझे ना मिलती. देखिए एक बात कहो, इसका मतलब क्या है, ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ ಅಂತ ಇಂಟರ್ವ್ಯೂಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇಂಟರ್ವ್ಯೂವರ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. एक बात कहो, अगर मैं जो हॉकी प्लेयर नहीं बनता, ಅಂದರೆ ನಾನೇನಾದರೂ ಹಾಕಿ ಪ್ಲೇಯರ್ ಆಗದೇ ಇದ್ದಿದ್ರೆ, ಏಕ ಚಪರಾಸಿ भी नहीं बनता, ಲಾಯಕ್ भी नहीं रहता ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರೇ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನಂತ, ನಾನೇನಾದ್ರೂ ಹಾಕಿ ಪ್ಲೇಯರ್ ಆಗದೇ ಇದ್ದಿದ್ರೆ, ಹಾಕಿ ಆಡದೇ ಇದ್ದಿದ್ರೆ ನಾನೇನಾಗ್ತಾ ಇದ್ದರೆ ಒಬ್ಬ ಪ್ಯೂನ್, ಚರ್ಪಾಸಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನಿಲ್ಲಿ, जो ಚಪರಾಸಿ, ಯಾರಾಗೋದಕ್ಕೆ, ಒಬ್ಬ ಪ್ಯೂನ್ ಕೆಲಸನೂ ಸಹಿತ ನನಗೆ ಸಿಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ನಾನೇನಾದ್ರೂ ಹಾಕಿ ಪ್ಲೇಯರ್ ಆಗದೇ ಇದ್ದಿದ್ರೆ ನನಗೆ ಒಂದು ಪ್ಯೂನ್ ಕೆಲಸನೂ ಸಿಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವರೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ. जो आज मैं जो ना मिलती, आज मैं बैचलर ऑफ जो साइंस या आर्ट्स भले ही ना हो, पर गर्व से कह सकता हूँ कि मैं बैचलर ऑफ हॉकी हूँ. हंसते हुए, और मेरी शादी के लिए आप मुझे मास्टर ऑफ हॉकी कह सकते हैं. देखिए क्या बोल रहे हैं, जो आप क्या पढ़े हैं, कहाँ तक पढ़े हैं, ऐसे हम पूछे तो कुछ लोग बोलते हैं तो वो क्या क्या पढ़े हैं वैसे बोलते हैं. जो मैं तो BSc किया हूँ, यानी बैचलर ऑफ साइंस किया हूँ, मैं तो बैचलर ऑफ आर्ट्स यानी BA किया हूँ, ऐसे जो डिग्रियों को बोलते हैं. लेकिन यहाँ धनराज पिल्ले को अगर पूछते हैं तो वो क्या बोलते हैं, मैं तो बैचलर ऑफ हॉकी किया हूँ, यानी बैचलर ऑफ हॉकी पास किया हूँ, वो भी फर्स्ट रैंक में. ऐसे तो हंसते हुए बोलते हैं. वो भी मेरे शादी के लिए, अगर मेरी जो एजुकेशन किसी ने पूछे तो भी, शादी के लिए किसी लड़की ने मेरी एजुकेशन पूछे तो आपको जो मैं बैचलर ऑफ जो ಹಾಕಿ ಕೈ सकते हो ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು, ಯಾರಾದರೂ ನಿಮಗೆ ಓದೋರು ನೀವೇನು ಓದಿದೀಯಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಾನು MA ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಮಾಸ್ಟರ್ ಆಫ್ ಆರ್ಟ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ನಾನೇನು ಓದಿದ್ದೀನಿ, BSc ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಬ್ಯಾಚುಲರ್ ಆಫ್ ಸೈನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಬ್ಯಾಚುಲರ್ ಆಫ್ ಆರ್ಟ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, BA ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆ ಅವರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಬ್ಯಾಚುಲರ್ ಆಫ್ ಹಾಕಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನೀವೇನಾದರೂ ನನಗೆ ಹೆಣ್ಣು ಹುಡುಕಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಯಾವುದಾದ್ರೂ ಹುಡುಗಿ ನನಗೆ ಎಜುಕೇಷನ್ ಏನಾಗಿದೆ ಹುಡುಗಂದು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ನೀವು ಬ್ಯಾಚುಲರ್ ಆಫ್ ಹಾಕಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಆರಾಮಾಗಿ ಅಂತ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆ ಅವರು ನಕ್ಕೊಳ್ತಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಗ್ತಾ ಸ್ಮೈಲ್ ಮಾಡ್ತಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जो विनीता जी अगले क्वेश्चन पूछते हैं, यानी प्रश्न पूछते हैं, आप इतने
तुनुक मिजाज क्यों है, कभी कभी आप आक्रामक भी हो जाते हो, यानी हो जाते हैं। इसका मतलब क्या है? जो तुनुक मिजाज का मतलब मैं पहले ही बोली, जो क्यों हमारे जो धनराज पिल्ले तुनुक मिजाज हो गए हैं अपने लाइफ में, जो एक शॉर्ट टेम्पर, एक चिड़चिड़ाहट की एक क्वालिटी यहाँ हमारे धनराज पिल्ले के पिल्ले को कैसे है, क्यों है, कैसे ये जो क्वालिटी आ गई इनमें, इसके बारे में ये जो प्रश्न पूछते हैं। कभी कभी ये तो क्या हो जाते हैं, आक्रामक। आक्रामक का मतलब क्या है? जो अग्रेसिव, यानी टू फाइट, ಅಂದರೆ ಏನಾದರೂ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಮಾತಾಡಿದರೆ, ಜೋರಾಗಿ ಮಾತಾಡಿದರೆ ಜಗಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರಂತೆ. ಆ ರೀತಿ ಕ್ವಾಲಿಟಿನೂ ಸಹಿತ ನಮ್ಮ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆಯವ್ರ ಹತ್ರ ಇದೆ. ಯಾಕೆ ನೀವು ಯಾಕೆ ಆ ಥರ ಆಗಿದ್ದೀರಾ, ಯಾಕೆ ಆ ಥರ ಶಾರ್ಟ್ ಟೆಂಪರ್ ನೀವು, ಯಾಕೆ ಆ ಥರ ಅಗ್ರೆಸಿವ್ ಆಗಿರ್ತೀರಾ ನೀವು ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆಯವರು ಏನು ಆನ್ಸರ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ. इस बात का संबंध मेरे बचपन से जुड़ा हुआ है। देखिए, मैं हमेशा से ही अपने आप को बहुत असुरक्षित महसूस करता रहा। देखिए, ये जो क्वालिटी है, ये जो गुण है, तुनुक मिजाज के एक गुण है, आक्रामक गुण है, अग्रेसिव, और ये जो शॉर्ट टेम्पर के जो क्वालिटी है, क्योंकि बचपन से ही कुछ हालात ऐसे थे हमारे जो धनराज पिल्ले के, इसलिए उनको ऐसे जो क्वालिटी आ गई है। क्योंकि जो मैं हमेशा से ही अपने आप को असुरक्षित महसूस करता हूँ। असुरक्षित का मतलब क्या है? प्रोटेक्टिव अल्ल, ನಾನ್ ಪ್ರೊಟೆಕ್ಟಿವ್. ಅಂದರೆ ಅವರು ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಯಾವಾಗ್ಲೂ ಯಾವಾಗ ಏನು ಕಷ್ಟ ಬರುತ್ತೋ ಏನೋ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು, ಅಂದರೆ ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗಲಿಂದನೂ ಕಷ್ಟ ಅನುಭವಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅವರು ನನಗೆ ನಾನು ಪ್ರೊಟೆಕ್ಟಿವ್ ಅಲ್ಲ ಅನ್ನೋ ಒಂದು ಭಾವನೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ಇದೆ ಅಂತೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಈ ರೀತಿ ತುನುಕ್ ಮಿಜಾಜ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈ ರೀತಿ ಒಂದು ಕ್ವಾಲಿಟಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ಬರುತ್ತೆ. यहाँ आपको कुछ पैसेज दिए हैं, जो स्मॉल पैसेज दिए हैं जो हमारे धनराज पिल्ले के रिलेटेड है, इनके संबंधित, जो धनराज पिल्ले के व्यक्तित्व को रेखांकित करते हुए विनीता पांडे ने लिखा है। देखिए, यहाँ विनीता पांडे जो कौन है, हमारे धनराज पिल्ले के जो इंटरव्यू ले रहे हैं वही विनीता पांडे है। विनीता पांडे जी धनराज पिल्ले को जो इंटरव्यू करने के बाद, धनराज पिल्ले के इंटरव्यू लेने के बाद धनराज पिल्ले के बारे में कुछ कहे, जो कहा है, क्या कहे है इसमें, जो देखिए क्या बोले हैं, वह आपको कभी हंसाता है, कभी रुलाता है, कभी विस्मय से भर देता है, तो कभी खीज से भी। देखिए, जो वह आपको, वह का मतलब कौन है यहाँ, वह कौन है, वह यानी धनराज पिल्ले, जो आपको कभी हंसाता है, ಅಂದರೆ ಅವರು ಕೆಲವು ಸಲ ನಿಮ್ಮನ್ನು ನಗಿಸ್ತಾರೆ, ಕभी रुलाता है ಅಂದರೆ ಅಳಿಸ್ತಾರೆ, ಕೆಲವು ಸಲ ಅಳಿಸ್ತಾರೆ, ಕೆಲವು ಸಲ ನಗಿಸ್ತಾರೆ, कभी विस्मय से भर देता है। विस्मय यानी ऐसे भी जो क्वालिटी जो धनराज पिल्ले में है क्या, ऐसे जो हमें जो सोच आती है, ऐसे जो ಖ್ಯಾಲ್ ಆತಿ है, ಅಂದರೆ ಇವ್ರ ಹತ್ರನೂ ಸಹಿತ ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇದೆನಾ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ಬೇಕು ನಮಗೆ. ಆ ರೀತಿ ಒಂದು ಗುಣನೂ ಸಹಿತ, ಆ ರೀತಿನೂ ಸಹಿತ ಕೆಲವೊಂದು ಸಲ ಬಿಹೇವಿಯರ್ ಇರುತ್ತೆ ಅವ್ರದ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. और तो कभी कीज से भी, कीज से मतलब क्या है, कुछ हेडेक होना या एंगर होना, ಅಂದರೆ ಕೆಲವೊಂದು ಸಲ ಏನು ಸಿಟ್ಟಾಗೋದು, ಇದಕ್ಕಿದ್ದಾಗೆ ಸಿಟ್ಟಾಗ್ಬಿಡೋದು. और उसके व्यक्तित्व में कई रंग है और कई भाव, उसने ठेठ ज़मीन से उठकर, ठेठ ज़मीन का मतलब क्या है, एक टिपिकल यानी स्ट्रेंज एक फील्ड से, ಅಂದರೆ ಟಿಪಿಕಲ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ತುಂಬಾ ಕಷ್ಟವಾಗಿರೋ ಒಂದು ಫೀಲ್ಡಿಂದ, ಒಂದು ಕಷ್ಟವಾಗಿರುವಂತಹ ಒಂದು ಪರಿವಾರದಿಂದ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ಬೋದು, ಕಷ್ಟವಾಗಿರೋ ಒಂದು ಲೈಫಿಂದನೂ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಜಮೀನ್ से उठकर आसमान का सितारा बनने की यात्रा तय की है। देखिए, एक टेट का मतलब क्या है, एक जो टिपिकल एक लैंड से, ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಕಷ್ಟವಾಗಿರೋ ಒಂದು ದಾರಿಯಿಂದ, ಒಂದು ಭೂಮಿಯಿಂದ ಎಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಆಕಾಶದಲ್ಲಿರೋ ತಾರೆಯನ್ನು ಅಂದರೆ ನಕ್ಷತ್ರವನ್ನು ಮುಟ್ಟುವಂಥ ಒಂದು ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡೇ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. इसका मतलब क्या है, इसका जो चाइल्डहुड है बहुत ही जो कष्ट थे, बहुत ही जो कष्टों को झेल के, जो सहन के, यहाँ हमारे जो धनराज पिल्ले ने आज एक मशहूर एक जो हॉकी प्लेयर बन गए हैं. ये तो इनके जो क्वालिटी के बारे में, ಅಂದರೆ ಕೆಲವೊಂದು ಸಲ ನಗಿಸ್ತಾರೆ, ಕೆಲವೊಂದು ಸಲ ಅಳಿಸ್ತಾರೆ, ಕೆಲವೊಂದು ಸಲ ತುಂಬಾ ಸಿಟ್ಟಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಕೆಲವೊಂದು ಸಲ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆ ಅವ್ರು ಹೀಗೂ ಇರ್ತಾರಾ
ಅಂತ ನಮಗೆ ಅನ್ನಿಸ್ಬೇಕು. ಆ ರೀತಿ ತುಂಬಾ ಕ್ವಾಲಿಟಿಗಳು ಬಹುತಿ ಜೋ ವೆರೈಟಿ ಆಫ್ ಕಲರ್ಸ್ ಇದೆ ಅವರ ಒಂದು ಏನಲ್ಲಿ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಲವು ಬಣ್ಣಗಳನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ ಅವರ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ಲಿ, ಗುಣಗಳಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಕಷ್ಟವಾದ ದಾರಿಯಿಂದ ಒಂದು ಆಕಾಶದ ನಕ್ಷತ್ರವನ್ನು ಮುಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿ ತನಕನೂ ಮುಟ್ಟಬೇಕು ಅಂತಲೇ ಒಂದು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆಯವರು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ವಿನೀತಾ ಪಾಂಡೆಯವರು ಇಲ್ಲಿ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆಯವರ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಮಾಡಿ ಆದಮೇಲೆ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಕೆಲವೊಂದು ಮಾತುಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿರೋದನ್ನು ಒಂದು ಪ್ಯಾಸೇಜಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅಂದರೆ ಧನರಾಜ್ ಪಿಲ್ಲೆಯವ್ರ ಹತ್ರ ಎಲ್ಲ ರೀತಿ ಗುಣಗಳು ಇತ್ತು. ಅಳಿಸೋದು, ನಗಿಸೋದು, ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಹಾಗೆ ತುಂಬಾ ರೇಗಿಸಿದ್ರೆ ಜಗಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಡೋದು, ತುಂಬ ಮಾತಾಡಿದರೆ ಜಗಳಕ್ಕೆ, ಅಂಥವ್ರ ಜೊತೆಗೆ ಶಾರ್ಟ್ ಟೆಂಪರ್ಗಳ ಜೊತೆ ನಾವು ಹೇಗಿರಬೇಕು ಅಂತ ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು. ಶಾರ್ಟ್ ಟೆಂಪರ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು, ಹೌದಲ್ವಾ? ತುಂಬಾ ಕಾಮಾಗಿ ಮಾತಾಡಬೇಕು ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾವು, ಹೌದಲ್ವಾ? ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಮಾತಾಡಿಬಿಟ್ರೆ ಹಾಗೆ ಸಿಟ್ಟಿಗೆ ಬಂದುಬಿಡ್ತಾರೆ, ಹಾಗೆ ಬೈದ್ಬಿಡ್ತಾರೆ ನಮಗೆ, ಹೌದಾ? ಕೆಲವೊಂದು ಫೇಮಸ್ ಆ್ಯಕ್ಟರ್ಸ್ಗಳ ಹತ್ರ ಆಗಲಿ, ಬಿಸ್ನೆಸ್ ಮ್ಯಾನ್ಗಳ ಹತ್ರ ಆಗಲಿ, ಅಥವಾ ಇಲ್ಲೇ ನಿಮ್ಮಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಫಾದರ್ಸು, ಮದರ್ಸು, ಅಥವಾ ನಮ್ಮ ರಿಲೇಟಿವ್ಸು, ಸಿಸ್ಟರ್ಸು, ಬ್ರದರ್ಸು, ಕಸಿನ್ ಬ್ರದರ್ಸು, ಎಷ್ಟೊಂದು ಹತ್ರ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಹತ್ರನೂ ಸಹಿತ ಈ ರೀತಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇರುತ್ತೆ ಕೆಲವೊಬ್ಬರ ಹತ್ರ, ಹೌದಲ್ವಾ? ಈ ರೀತಿ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ಗಳು ಇರುತ್ತೆ. जो ऐसे जो तुनुक मिजाज कैसे हो गई है, इसके बारे में हम अगले क्लास में जो सीखते हैं. थैंक यू चिल्ड्रन.